आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय राजमा। तर रात्रभर भिजलेला राजमा सकाळी कुकरला लावून घेतला आपण। त्याच्या मी 6 शिट्ट्या मध्यम गॅसवरती काढलेल्या आहेत। तर कुकर होतानाच बाजूला कढई ठेवली, लगेचच आपण फोडणी त्याची करून घेऊयात। कढईमध्ये 2 पडी तेल घातलं, तेजपत्ता घातला, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तो थोडासा अर्धा मिनिट परतून घेतला। एक छोटा कांद्यासोबत टोमॅटो देखील बारीक कापून तो देखील परतून घेते। आता सोबतच एक कांदा आणि 10-12 पाकळ्या लसूण त्याची ग्रेव्ही मी बनवून घेतली। आज आपण कांदा टोमॅटो ग्रेव्ही आणि सोबतच कापून देखील घालणार आहोत फोडणीमध्ये। तर तुम्हाला मी दाखवलंय बाजूला फोडणी होते आणि बाजूला कुकर देखील चालू आहे। तर कांदा लसूण परतून घेतला, सोबतच 3 लाल टोमॅटो आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेतली, ती देखील कढईमध्ये घालून घेतली। आता इथे मी मीठ घातलंय जेणेकरून फोडणी आपली पटकन परतली जाईल। झाकण ठेवून तिला चांगलं परतून घेऊयात। तर कांदा टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवलेली ग्रेव्ही आणि एक कांदा टोमॅटो आपण बारीक कापून फोडणीमध्ये देखील परतून घेतले। आता पावडर मसाले घालूयात। याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद मी इथे घातली आहे। आपण आजच्या राजमाच्या भाजीसाठी एक स्पेशल मसाला घालतोय। तर मी इथे 1 छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपण फोडणीला जिरे घातलेली नाही, कारण मी इथे जिरे पावडर वापरणार होती। तर भाजलेले जिऱ्याची पूड 1 छोटा चमचा घातली आणि हा छोले मसाला आपण इथे वापरतोय। 2 चमचे छोले मसाला मी घातलाय राजमाच्या भाजीसाठी। बघूयात कशी टेस्ट लागते। छान झाली होती मस्त। तर आपण लसूण कांदा ज्यावेळेस मिक्सरला फिरवून घेतला त्यावेळेस त्याच्यामध्ये वाटून घेतला। आलं आपण पेस्ट घातलेली आहे रेडीमेड। आता मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी आपण इथे घातलंय जेणेकरून आपली ग्रेव्ही ओलसर होईल आणि चांगली शिजली जाईल। तर ग्रेव्हीमध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालतोय। छोले भाजीमध्ये राजमाच्या भाजीमध्ये कसुरी मेथी छान लागते। आणि आता छान असं मंद आचेवर झाकण ठेवून ही फोडणी आपण परतून घेऊयात। तर मिनिटभरात चांगली परतलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत, जेणेकरून ही ग्रेव्ही जी सुकी दिसते ती ओलसर होईल मस्त। आता हिला चांगलं मिक्स करून तिला आपण उकळी आणणार आहोत। मंद गॅसवरच उकळी आणायची आहे। तोपर्यंत आपल्या बाजूला कुकर होतोय। कुकरच्या शिट्ट्या होऊन मस्त थंड होतो, तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेईपर्यंत आता मी झाकण ठेवून छान या ग्रेव्हीला उकळी आणूयात। बाजूला कुकर मी खाली ठेवलेला आहे थंड होण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर मस्त ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। आता मी राजमा किती शिजलाय, खूप गरम आहे, छान असा मऊसूत पूर्णासारखा शिजलेला आहे। 5 ते 6 शिट्ट्या मध्यम आचेवर मी घेतलेल्या आहेत। शिजताना मी थोडंसं मीठ घातलं होतं। तर आता हा भरपूर म्हणजे पाव किलोपेक्षा थोडासा जास्त हा राजमा आहे। तर मी याच्यातला अर्धाच घालणार आहे। अर्ध्याच राजमाची आपण भाजी करूयात। तर राजमासोबत मी त्याच्याबरोबरचं जे पाणी आहे ते देखील घातलेले आहे, त्याने टेस्ट छान येते। आता फायनली आपण चवीनुसार मीठ घालूयात। मी टोमॅटोवरती देखील मीठ घातलं होतं। राजमा शिजताना थोडंसं 2 चिमूट मीठ घातलं होतं, त्याचा विचार करून मीठ घातलं आणि मस्त छानशी एक उकळी आल्यानंतर मी आता इथे पुन्हा एकदा कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करते। गरम मसाला आपण अगोदर घातला नाही आणि खडे मसाले देखील घातले नाहीत, कारण आपण इथे छोले मसाला वापरलेला आहे 2 चमचे। तर कसुरी मेथी आणि गरम मसाला घातल्यानंतर एकदा आपण भाजीला मिक्स करून घेऊयात आणि 1.5 ते 2 मिनिट मंद आचेवरती उकळू द्यायची भाजी आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। गरमागरम मी ऑफिस डब्यामध्ये देखील भरलेली आहे आणि थंड करायला ठेवते। ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत, राजमा चावल खाऊ शकता, चपाती रोटी फुलकेसोबत खाऊ शकता। छान अशी मस्त राजमाची भाजी तयार झालेली आहे। थँक्यू। लाईक शेअर सबस्क्राईब